जे पाणी दिसतंय ना ते सवसाडा धबधब्याचंच आहे आणि समोर आपल्याला सुंदर असा पांढरं शुभ्र पाणी पडताना दिसतंय. हा आहे सवसाडा धबधबा आणि हा सवसाडा धबधबा आहे तो परशुराम गावातून वाहत येतो आणि या मोठ्या कड्यावरनं हे पाणी पडतंय. आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे पर्यटक दिसत आहेत. सुंदर असं दृश्य आहे, मनाला मोहित करून टाकतं. फेसाळणारं पाणी ज्या उंचावरनं पडतं ना ते बघायला खूप सुंदर वाटतं. चिपळूणमध्ये सकाळच मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. आपण बघतो मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. मी आता मार्कंडीमध्ये आहे. मार्कंडीतला परिसर पाहू शकतो जो खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाऊस पडताना पाहायला मिळतोय चिपळूणमध्ये. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती वारासुद्धा सुटला आहे. 2-4 दिवसापासून एखादी सर यायची आणि परत पाऊस गायब व्हायचा, पण आज आपण बघितलं तर सकाळी चांगली अशी मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे. समोरचा जो परिसर आपण दूरपर्यंत बघितलं तर बहादूर शेख नाका ह्या साईडचा परिसर आहे, तिकडे सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती धुक्यासारखं दिसतंय. त्याच्याच अर्थ त्या साईडला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय आणि चिपळूणमध्ये पावसाबरोबरच मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वारा सुद्धा पाहायला मिळतोय. एकंदरीत आपण बघितलं तर भात लावणी सुद्धा आता संपत आलेली आहे आणि ह्याच भात लावणीसाठी मोठ्या प्रमाणावरती पावसाची गरज आहे आणि चांगली अशी मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. आज सकाळीच 8-9 वाजता जेव्हा माहिती घेतली तेव्हा ग्वागर असेल, संगमेश्वर, खेड या साईडला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. गुजरात असेल, केरळ असेल या साईडला खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय. महापूर आलेला आहे आणि त्यामानाने आपण बघितलं कोकणामध्ये खूप मोठी अशी पावसाने विश्रांती घेतली होती आणि त्यानंतर आपण बघितलं सकाळच आज मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे आणि चिपळूणमधलं पूर्ण वातावरण बदलून गेलं आहे. आणि जरी पाऊस पडत असला तरी चिपळूणमध्ये काही प्रमाणामध्ये गरमी जाणवते, वातावरणामध्ये गारवा नाही आहे आणि हाच मुसळधार पाऊस चालू राहिला तर आपल्याला अपेक्षा आहे की वातावरणामध्ये चांगला गारवा येईल. आणि या साईडला आपण परिसर बघितला तर परशुराम घाट वगैरे आपल्याला या साईडला पाहायला मिळतो आणि ह्या साईडला खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाऊस पडताना पाहायला मिळतोय. पूर्ण धुक्यासारखं परिसर आपल्याला जाणवतोय. पलीकडे आपण बघितलं पडीक मोठ्या प्रमाणावरती दिसतंय, तिकडे सुद्धा काही प्रमाणामध्ये पाणी साठलंय आणि या साईडला आपल्याला भात शेती सुद्धा केलेली दिसते. या ज्या पावळ्या करतात त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की सध्या चिपळूणमध्ये चांगला असा मुसळधार पाऊस आपल्याला पडताना पाहायला मिळतोय. चांगला असा मुसळधार पाऊस चालू आहे चिपळूणमध्ये. चिपळूण ग्रामदेवता काय भैरवाचं जे नवीन मंदिर बनते त्या मंदिराच्या परिसरामध्येच आहे. सुंदर असं मंदिराचं आपल्याला कोरीवकाम केलेलं आता पाहायला मिळत आहे आणि पावसाचा जोर ओसरलेला नाही आहे. आपल्याला चांगला असा मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय चिपळूणमध्ये आणि पूर्ण मंदिराच्या आसपास आणि बाहेरसुद्धा आपल्याला सुंदर असा नजारा पाहायला मिळतो या पावसामधून. आपण जो समोर हायवे बघतोय ना तो मुंबई गोवा हायवे आहे आणि या मुंबई गोवा हायवेच्या बाजूलाच आपल्याला सवसाडा वॉटरफॉल पाहायला मिळतो. परशुराम घाट सोडला की परशुराम घाट संपला त्या पायथ्याशीच आपल्याला सवसाडा धबधबा पाहायला मिळतो. पर्यटकांसाठी एक वेगळी पर्वणी आहे आणि चिपळूणमधील पावसाळ्यातलं सुंदर ठिकाण सवसाडा धबधबा. या ठिकाणी आपण बघतोय खूप मोठ्या प्रमाणावरती आता पर्यटक इथे यायला सुरुवात झालेले आहेत कारण की आज संध्याकाळी थोडी पावसाने विश्रांती घेतली. सकाळपासून पाऊस चालू होता आणि ही पायवाट आहे ती सवसाडा धबधब्याच्या इथे जाते आणि दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावरती झाडी आपल्याला पाहायला मिळते. आणि हा जो सवसाडा वॉटरफॉल आहे ना तो परशुराममधून वाहत वाहत येतो खाली आणि सुंदर असं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. हा जो पर्याय आहे, हे जे पाणी वाहत आहे ना ते सवसाडा धबधब्याचं आहे. आपण समोर मुंबई गोवा महामार्ग पाहू शकतो आणि मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूलाच आपल्याला हा जो पर्याय वाहताना बघतोय आपण हा सवसाडा धबधब्याचं पाणी आहे. सवसाडा धबधब्याच्या पायवाटेने जाताना आपल्याला स्पॉट लागतो ना इथे सुद्धा आपण आंघोळी करू शकतो. जे पर्याचं पाणी आहे ते इथे सुंदर असं वाहताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे काही पर्यटक इथं आनंद घेत आहेत आणि ह्या ठिकाणी छोटी छोटी मक्याची दुकानं आहेत. त्या ठिकाणी आपण गरम गरम मकासुद्धा खाऊ शकतो. त्या साईडला मुंबई गोवा हायवे आहे तिथे आपल्याला गाड्या जाताना दिसत आहेत आणि ह्या साईडला सुंदर असा आपण धबधबा पाहू शकतो. पूर्ण हिरवीगार झाडीमधून आपल्याला हा सुंदर धबधबा वाहताना पाहायला मिळतोय. आकाश बघितलं तर आपल्याला फार कमी ढग दिसत आहेत आणि थोडी पावसाने विश्रांती घेतलेली आहे चिपळूणमध्ये आणि सुंदर असा सवसाडा धबधबा आपण पाहतोय. सवसाडा धबधब्याच्या आपण जवळ आलेलो आहोत आणि ह्या बाजूला आपण बघितलं ना तर सवसाडा धबधब्याचं जे पाणी जातं तो छोटासा पर्याय इथून आपल्याला वाहताना पाहायला मिळतो. बरेच जण फोटोशूटसुद्धा करतायत. सुंदर असा स्पॉट आहे चिपळूणकरांना एकदम जवळचा. त्याचबरोबर आपण परशुराम मंदिरात गेलात तर तिथून खाली आला तर आपल्याला इथे हा सुद्धा स्पॉट करता येतो पावसाळ्यामध्ये. सुंदर असं ठिकाण आहे त्यामुळे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती पर्यटक पाहायला मिळत आहेत. तर परशुराम जो घाट सोडला की पायथ्याशीच आपल्याला इथे
हा सवसाडा धबधबा पाहायला मिळतो. त्यामुळे बरेचसे जे मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणारे सर्व जे पर्यटक आहेत ते आपल्याला इथे थांबलेले दिसतात. धबधब्याच्या आपण एकदम जवळ आलो ना तर मोठ्या प्रमाणावरती पाणी उडतं आणि धबधब्याच्या खाली जायची गरजच नाही. तुम्ही इथं उभं राहिलात ना तरी पूर्ण भिजायला होतं. मोठ्या प्रमाणावरती वारा इथं सुटतो, कारण की जो मोठ्या प्रमाणावरती वारा येतो ना तो इथे अडला जातो आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती धबधब्याचं पाणीसुद्धा उडतं आहे. बघितलं तर ह्या बाजूला आहे ना, थोडं ह्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दगडी वगैरे दिसत आहेत. त्यामुळे धबधब्याच्या खाली जाताना थोडा आपल्याला विचार करायला हवा. किती मोठ्या प्रमाणावरती दगडी पडलेले आपल्याला दिसत आहेत आणि पाणी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. जर आपण खाली गेलो ना तर मोठ्या प्रमाणावरती पाणी लागू शकतं आपल्याला. त्यामुळे त्या साईडला कुठं जास्त पर्यटक आपल्याला जाताना दिसत नाही आहेत आणि अथांग असा हा पांढरं शुभ्र पाणी आपल्याला या कड्यावरून पडताना दिसतं आहे. सुंदर वाटतं एकदम. आणि ह्या बाजूला आपण बघितलं ना पूर्ण हिरवीगार झाडी आहे. मोठ्या प्रमाणावरती इथं पाणी उडतं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती वारासुद्धा लागतो आहे. पांढरं फेसाळणारं पाणी आहे, पूर्ण शुद्ध पाणी. आणि ह्या बाजूला खाली बघितलं ना तर हा जो पर्याय आहे तो पूर्ण खाली वाहत जातो आणि तिकडे आपण थोडं पुढे गेलं की आपल्याला मुंबई गोवा महामार्ग लागतो. सुंदर असं दृश्य आहे, मनाला मोहित करून टाकतं. फेसाळणारं पाणी ज्या उंचावरनं पडतं ना ते बघायला खूप सुंदर वाटतं आणि सवसाडा धबधब्याचं हे सुंदर दृश्य बघताना मन मोहून जातं. प्रत्येकजण चिपळूणकर असतील, त्यानंतर मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणारे सर्व जे पर्यटक असतील, नागरिक असतील, त्या सवसाडा धबधब्याला नक्की भेट देतात. आणि सकाळपासून चिपळूणमध्ये जो मुसळधार पाऊस चालू होता ना त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आता सवसाडा धबधब्याचं पाणी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. बरेचसे पर्यटक फोटोशूट करतायत. या साईडला आपण बघितलं मोठ्या दगड्यावरती चढून काही जण इथे जवळ जाऊन फोटोशूट करतायत. सवसाडा धबधब्यावरती मोठ्या प्रमाणावरती पर्यटकांनी गर्दी केली आहे, कारण की सकाळपासून लागणारा मुसळधार पाऊस थोडं कमी झालेला आहे आणि पावसाने थोडी विश्रांती घेतली. त्यामुळे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती पर्यटक आलेले आहेत. मोठ्या प्रमाणावरती पर्यटकांची हजेरी आपल्याला सवसाडा धबधब्यावरती दिसते. आणि सवसाडा धबधब्यावरती आपण बघितलं ना वरच्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती झाडी दिसते. असं जंगलातून सर्व पाणी वाहत येतं परशुराम गावामधून आणि ते परशुराममधून वाहून येणारं पाणी ह्या कड्यावरती पडतं आहे आणि भला मोठा कडा आपण इथं पाहू शकतो. आणि वरच्या साईडला इकडे बघितलं तर पूर्ण हा परशुराम घाटच आहे. आणि ह्या बाजून आपण बघितलं तर आपल्याला इथून मुंबई गोवा महामार्गसुद्धा सहज दिसतो. थोडं आपण झूम करून इथं बघितलं तर आपल्याला गाड्या जाताना दिसत आहेत. तो मुंबई गोवा महामार्ग आहे. आणि आपल्याला समोर मंदिर दिसते, ते दत्त मंदिरसुद्धा इथून आपल्याला दत्त मंदिराच्या कळसाचं दर्शन होतं आहे.